तर इन्स्टा फॅमिली, मला तुमच्याबद्दल काहीतरी आज बोलायचं आहे की इतक्या दिवस झाले, आज 10 महिने होत आले, मला लोक ट्रोल करतात आहेत, नावं ठेवतात आहेत, पण ते विचार कसं करत नाहीत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही मला नावं ठेवताय, बरोबर, तुम्ही मला नावं ठेवताय, पण मी कशी जगत असेल, माझ्या हसण्यामागचं कारण हे तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला नाव ठेवता, ते ती कशी जगते कशी नाही हे तुम्ही बघायला येत नाहीत. मला काय म्हणायचं आहे की तुम्ही जे नावं ठेवता ना, पण त्याच्या मागं तुम्ही बघा ना की समोरची व्यक्ती किती त्रास भोगत असेल. प्रत्येक गोष्ट असं शेअर करता येत नाही ना की मला त्रास होतोय. मी सुद्धा माझ्या घरच्यांपासून लांब राहते, सोबत नाही राहते, की मला असं कोणाला शेअर करता येईल की मला एवढा त्रास होतोय. आणि इंस्टाग्रामवरती माझे प्रत्येक फिलिंग्स नाही टाकू शकत की मला आज उदास वाटते, आज मला करमत नाहीये. तर काही लोक म्हणतात आहेत की तू त्याला एवढ्या दिवसातच कशी काय विसरली. तुमच्यासाठी मी सांगते की मी त्याला कधीच नाही विसरणार आहे. त्यांनी का केलंय, कशामुळे केलंय हे तुम्हाला लोकांना माहीत नाहीये. तर तुम्ही चुकीचं अफवा पसरून, चुकीचं, काही लोक तर मला असंही बोलतात की तू त्याला धोका दिलाय. मी तर विचारही करू शकत नाही धोका द्यायचा. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझं जे प्रेम होतं ते मला माहिती आणि त्यांना माहिती होतं. तर तुम्ही कोण आहेत मध्ये बोलणार आहे. मला मला एवढंच बोलायचं, समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही पूर्ण ओळखत नाही ना, तर तुम्हाला त्याला नावं ठेवायचं काही एक अधिकार नाहीये. बस.